आनंद दत्त मामा, आनंद दत्त, आनंद आनंद दत्त, आनंद दत्त देवबाई, आनंद दत्त, आनंद देवदत्त सर्वांना आनंद देवदत्त ताई, भाऊजी आनंद आनंद देवदत्त आनंद देवदत्त देवदत्त ताई, आनंद आनंद देवदत्त आनंद देवदत्त आनंद दत्त सर्वांना आनंद दत्त आनंद दत्त आनंद दत्त आनंद देवदत्त सर्वांना आनंद दत्त ताई आनंद दत्त आनंद देवदत्त आनंद देवदत्त आनंद देवदत्त आनंद देवदत्त सर्वांना आनंद देवदत्त आनंद देवदत्त आनंद देवदत्त सर्वांना माझा आनंद देवदत्त आनंद देवदत्त, आनंद देवदत्त आनंद तानाचंद महाराज आनंद दत्त मामा सर्वांना आनंद देवदत्त आनंद देवदत्त देव आनंद देवदत्त आनंद देवदत्त आनंद देवदत्त आनंद देवदत्त माहिती आनंद देवदत्त, आनंद देवदत्त भाऊ, आनंद देवदत्त, आनंद देवदत्त मायाताई आनंद देवदत्त महाराज, आनंद देवदत्त महाराज आनंद देवदत्त ताई आनंद देवदत्त आनंद देवदत्त रंगे साहेब आनंद देवदत्त आनंद देवदत्त रंगे साहेब आनंद आनंद देवदत्त आनंद देवदत्त महाराज, देवदत्त आनंद देवदत्त आनंद देवदत्त आनंद देवदत्त आनंद देवदत्त सर्वांना आनंद देवदत्त, अभिनंदन थँक्यू, आनंद देवदत्त आनंद अभिनंदन मायाताई आनंद देवदत्त आनंद देवदत्त आनंद देवदत्त आनंद देवदत्त, आनंद दत्त बाळासाहेब मायाताई आनंद देवदत्त साहेब आनंद देवदत्त आपलं तिकडे मामा आनंद देवदत्त लवकर लिंक टाकजा आता सध्या 70-75 झाले 80 झाले तेव्हा 80 झाले म्हटलं आता लवकर लिंकची तयारी लावजा आनंद देवदत्त आले का वातावरण बनलं की आले का डॉक्टर साहेब आले का वर्षा होते त्यात विचार केलं तर डोकं आपलं काम करणार नाही होऊ द्या जितकं वाटते तितकं आनंद देवदत्त मामा आनंद देवदत्त आनंद देवदत्त आनंद देवदत्त आनंद देव सर्व वृंद भगिनींना सत्संग दिनाच्या अनंत अनंत कोटी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अखिल भारतीय देवदत्त परिवारच्या वतीने मागील 5.5 वर्षापासून सुरू असलेली सत्संग सेवा आणि आजच्या सत्संग सेवेमध्ये पुष्प गुंफण्यासाठी येत आहेत अखिल भारतीय देवदत्त परिवारच्या ज्येष्ठ गुरु भगिनी मायाताई आणि त्यांच्या साथीला येत आहेत दत्तभक्तपरायण अजयबराव रंगे साहेब राहणार दारवा जिल्हा यवतमाळ. दोघांनाही सर्व गुरुंना आणि भगिनींच्या वतीने अनंत अनंत कोटी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. प्रेमपूर्वक आनंद देव दत्त आनंद देव दत्त आनंद देव दत्त. आणि मायताईंना आणि रंगे साहेबांना विनंती करतो त्यांनी आपल्या विषयाला सुरुवात करावी. आनंद देव दत्त आनंद देव दत्त आनंद सर्वांना आनंद देव दत्त आनंद देवदत्त आनंद देवदत्त दत्ता हो दत्ता देवा दत्ता 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 हो दत्ता देवा दत्ता 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 हो दत्ता देवा दत्ता 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 हो दत्ता देवा दत्ता दत्ता. सद्गुरु महाराज की जय. श्री ऋषि अनुसया माये की जय. आनंद चिंतनम श्री गुरुदेव दत्त महंत दत्तपुरी महाराज की जय. आनंदाय नमो नमः देवदत्ताय नमो नमः अवधूताय नमो नमः शादत्ताय नमो नमः. आनंद आनंद देवदत्त आनंद आनंद आनंद
देवदत्त आनंद 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 देवदत्त आनंद गुरु महाराजा आनंद दत्त महाराजा आनंद देवदत्त आनंद देवदत्त आनंद 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 देवदत्त आनंद 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 देवदत्त आनंद सद्गुरु महाराज की जय. सर्व श्रेष्ठ साधू संत महंत तसेच आपले ताराचंद महाराज मामा देशमुख सर यांना आमचा चरणस्पर्शी नमस्कार आणि सर्वच ग्रुपचे सर्वच गुरुभाऊ गुरुबहिणी यांना सर्वांनाच आमचा साष्टांग नमस्कार. आम्हाला ग्रुपवरील बऱ्याच गुरुभाऊ व गुरुबहिणींची नावे माहीत नसल्यामुळे त्यांच्या चरणी सुद्धा कोटी कोटी प्रणाम. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सत्संगाला सुरुवात करण्याआधी सांगतो, मामांनी ग्रुप तयार केल्यामुळेच आमच्या सारख्या अज्ञानाला ज्ञान मिळत आहे आणि बोलकं केलं. चांगला आवाज नाही तरी सत्संग घ्यायला संधी दिली. धन्य धन्य मामा ताराचंद महाराज देशमुख सर यांचा सर्वांचाच नेहमी आशीर्वाद राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि आजच्या सत्संगाचा विषय आहे तो म्हणजे जन्मा येऊनी सद्गुरु मंत्र घ्या तुम्ही आवडी अमृत रसाहुनी अधिक महिमा नामाची गोडी. बाजार भरवावा संसाराचा नफा काढावा देवाचा तरीच या नरदेहाचे परिहार उत्तम होत असे. आपण या जगामध्ये जन्माला आलो आहोत. हा नरदेह आपल्याला प्राप्त झाला. आपला मलिन झालेला जीव मळशालन करायला या कर्मसृष्टीत आला आहे. म्हणून प्रपंच तर करावाच लागेल, परिवाराचे हित करावेच लागेल, जगण्यासाठी पैसा कमवावाच लागेल, पण सोबतच परमार्थ सुद्धा करावा लागेल हे मात्र विसरता कामा नये. जो प्रपंच करून परमार्थ करेल, पश्चात प्रहरी उठून नामस्मरण करेल, कामात राहून नामात असेल, आनंद दत्त प्रभूची एकनिष्ठ भक्ती करेल, त्यांनाच अनन्य भावाने शरण जाईल. या पद्धतीने नामस्मरण करणारा जीव निश्चितच नफ्यामध्ये राहतो. जीवाचे सार्थक हाच त्याचा नफा होय. बंधनातून मुक्ती, प्रपंचातून मुक्ती, भवसागरातून मुक्ती, विषय वासनेतून मुक्ती ही त्याची ठेव होय. असा व्यवहार ज्या जीवाला साधला त्याचाच भवसागरातून परमार्ग मोक्षपदाला जाण्याचा मार्ग निश्चितच मोकळा होतो. मामा दुसरी लिंक टाकली का? समजावेत. हो टाकलेली आहे ना. ठीक आहे सर. दत्ता हो नाम घ्या दत्त प्रभूचे, देणे घेणे काही नाही कवळी फुकाचे. नाम घ्या दत्त प्रभूचे, देणे घेणे काही नाही कवळी फुकाचे. आपल्याला नाम जपायला, नामस्मरण करायला पैसा लागत नाही, पण नामाने फळ पैशाच्या रूपात प्राप्त होत नाही. पहा, नामाने सुख ऐश्वर्य याची प्राप्ती होईल, पण त्या ऐश्वर्याने नामाची प्राप्ती होऊ शकत नाही. दत्तप्रभूच्या नामाचा तर फारच वेगळा प्रश्न आहे. आपल्या जीवाच्या सार्थकाचे नाम म्हणजे दत्तनाम होय. नाम म्हणजे नेमकं काय हो? तर नाम म्हणजे सद्गुरु महाराजांच्या आत्म्यातून निघालेलं वाक्य म्हणजे नाम होय. दुसरे म्हणजे गुरुमंत्र होय. खूप आधी कुणी कुणी एकमेकांना विचारत असे, तू नाम घेतलं का? तू गुरु केला का? बाई मी गुरु केला बंदा रुपया दिला न बाई मी गुरु केला अन बंदा रुपया दिला न बाई मी गुरु केला. म्हणजे नेमकं काय? तर नाम घेतलं का? पहा ना, आपण एका दिवसात 21,600 श्वास घेतो. तेवढेच वेळा एका दिवसात नामस्मरण झाले पाहिजे म्हणतात. 24 तासात 8 प्रहर होतात. नामस्मरणाचा पहिला प्रहर म्हणजे सकाळी ब्रह्ममुहूर्त 3:36 ते 5:36 पर्यंत असते आणि
शुभ मुहूर्तावर म्हणजे शुभ घटी 3 ते 6 ही वेळ असते. तेव्हा जीवाशिवाचं मिलन झालं म्हणतात. अनेक शुभ कारणे आहेत. नामस्मरणाने अज्ञान दूर होते. माझा स्वतःचा अनुभव आहे. नामस्मरणामुळे आपलं मन शांत होते, आनंद वाटतो. नित्य दररोज नियमाने ब्रह्ममुहूर्तावर नामस्मरण करावे असे मामा आपल्याला नेहमीच सांगतात. इथे असं म्हटलेलं आहे, ज्यांनी गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. ज्यांनी गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुला मुलींना नातवांना लहानपणीच नाम द्यावे असे मला वाटते. त्याचे फायदे मुलांना पुढे खूप होतात. गुरुच्या गुरु करण्याची तुला मोठी आस रे, जरा गुरुच्या जवळ तरी बस रे. गुरु करण्याची तुला मोठी आस रे, जरा गुरुच्या जवळ तरी बस रे. तसेच काही आई वडील मुलांना नाम देतात पण मुलींना देतच नाही. असे चुकूनही करू नका. इतरांनाही सांगा. ही प्रथा अद्यापही कुठे कुठे चालू आहे. आनंद देव दत्त. तसेच आपण गुरु करतो पण गुरुला काहीच विचारत नाही. काही लोक नुसतंच गुरु करतात, नामाविषयी माहिती विचारत नाही. गुरुला शरण जाऊन भक्तीचं ज्ञान विचारलं पाहिजे असे मला वाटते. गुरु महंत दत्तपुरी महाराजांचा महिमा अगाध आहे. गुरु विना ज्ञान नाही आणि ज्ञानाविना मोक्ष नाही. मोक्षाशिवाय आपल्याला प्राप्ती नाही. चांगल्या गोष्टीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. म्हणून आपण सर्वच जण गुरुपरचे ज्ञान घेत आहोत. नामाशिवाय जीवाचा उद्धार नाही. आपले 7 नाम आहेत ना, त्या 7 नामाचे 128 अक्षर होतात. आधी एकच नाम होतं, नंतर ते 7 नामात रूपांतर करण्यात आले. दत्त नाम घ्या ना तुम्ही, गुरु नाम घ्या ना, मातेच्या चरणाशी तल्लीन व्हा ना. दत्त नाम घ्या ना तुम्ही, गुरु नाम घ्या ना, मातेच्या चरणाशी तल्लीन व्हा ना. द म्हणजे दया करणारे आणि त म्हणजे तारणारे. असे दया करून तारणारे असे दत्तप्रभू आहेत. त्यांच्या नामाचे स्मरण करू. आनंद नाम अमोल आहे. आपण याच जन्मात मोल करून घेऊया. मानव जन्म अनमोल आहे. त्यांचे मोल करून घे रे मानवा. हे साध्य होते ते नामाने. सुचेना काही सुचेना गुरुराया, जीव तळमळतो किती सांगूया. जीव तळमळतो किती सांगूया. गुरुदेवा दत्त महाराजा, तुम्हाला भेटण्यासाठी माझा जीव व्याकुळ झाला आहे. देवा तळमळत आहे. देवा भेटण्याची आस लागली आहे. गुरुदेवा स्वप्नात येऊन तरी भेट द्या देवा. आपण सद्गुरूची भक्ती केली तरच आपल्याला सद्गुरू महाराज भेटतील, अन्यथा नाही. पहिल्याच चरणात पुढे काय म्हणतात ते पाहू. भवसागर तारावया बांधली होडी. होडी म्हणजे काय तर भवसागरातून पार जाण्यासाठी बांधलेली नामरूपी नौका, बांधलेली सांगळ, नामरूपी तुंबा, ज्यामुळे अनेक संत तरले. यदुराजा, दलाल राजा, यात्कीवल्लकी राजा, अरळक राजा, अनेक राजे महाराजे, साधू संत महंत ऋषीमुनी नामानेच तरले. आणि दैवल्य ऋषी यांना तर दत्तप्रभूंनी माहूरला दर्शन दिले. दैवल्य ऋषीचे गुरु निरंजन ऋषी. दैवल्य ऋषी महान तपस्वी होते. त्यांनी 27 कल्प तप केले. म्हणून म्हणतात सह्याद्री दैवल्यासाठी देव सह्याद्रीशी आले, असा त्यांचा थोर महिमा आहे. पुढील ओळीत काय म्हणतात ते पाहू. सच्चे स्नान कर ज्ञान गंगेचे, पाण्याने स्नान कर तर अंगाचे. सच्चे स्नान करा ज्ञान गंगेचे, पाण्याने स्नान केले बाह्य अंगाचे. बाहेरील पाण्याने स्नान केले तर बाह्य अंग म्हणजे बाहेरील शरीर शुद्ध होईल, पण अंतरंग शुद्ध करण्यासाठी नामानेच आंघोळ करावी लागते. लावा लक्ष परमपदाशी, करा आंघोळ गुरु भजनाची. आपल्या जीवाचा उद्धार ज्या नामाने होईल ते ज्ञान, आणि त्याच ज्ञान मंत्राने या जीवाला पोहाळून लावावे लागते. नाम जपले तर डोंगर भस्म होईल पापाचे.
नाम जपले तर डोंगर भस्म होईल पापाचे. म्हणून आपण इकडे तिकडे भटकल्यापेक्षा आनंद नाम जपू, आनंद नाम जपू. इकडे तिकडे भटकू नका, तुम्ही आनंद नामाला विसरू नका हो, तुम्ही आनंद नामाला विसरू नका. इकडे तिकडे भटकू नका, तुम्ही आनंद नामाला विसरू नका हो, या मोक्षदात्याला विसरू नका. नामा ताई वाचून गती कॅमेरामध्ये नाही. या ताई. ताईला जरासं कॅमेरामध्ये या म्हणतात. गुरुभक्तांची मागणी आहे. हा आता जमलं, आता जमलं. बरोबर. आनंद चालू दे. होतात आनंद. नामा वाचून गती नाही, नाम सिद्धांत ग्रंथात सांगितलंच आहे. कुठेच भटकू नका, या मोक्षदात्याला आनंदाला विसरू नका. भटकलो तर मोक्ष कसं मिळणार? नामस्मरण करा आणि मोक्ष मिळवा. आपल्याला कमीत कमी 3 वेळा तरी जन्म घ्यावे लागतात. मोक्ष म्हणजे मोकळं होणे. मोक्ष शब्द म्हणायला सोपा आहे, पण मोक्ष सोपा नाही. मिळणं खूप कठीण आहे, दूर आहे, अवघड आहे, कठीण वाट आहे. जावे त्याच्या अंशा तेव्हाच कडे म्हणतात. आपला देह सद्गुरु चरणी अर्पण करावा लागतो. मोक्ष एवढा कठीण असून सुद्धा अनेक संत महंत होऊन गेलेत. राजे महाराजे अनेक भक्तही तरले. प्रयत्नांती परमेश्वर. पण पहा, आपल्या ग्रुपमध्ये अनेक ज्ञानी परज्ञानी संत ताराचंद महाराज सारखे आहेत. ते नक्कीच मोक्षाला जाणार. आपणही जाऊ. माझा तर आता ज्ञानच चालू आहे. पुढे काय जन्मानंतर मिळेल अशी आशा ठेवते. प्रयत्नांती परमेश्वर. देव दत्त दत्त. या मायारूपी अंधकारातून जोपर्यंत ज्ञानाग्नी पेटत नाही, ज्ञान दृष्टी प्राप्त होत नाही, तोपर्यंत दत्तप्रभूची प्राप्ती होत नाही. त्यासाठी पायरी पायरीने चढावे लागते. महत्वाचे म्हणजेच एकाच देवाची भक्ती करावी लागते. आनंद दत्त प्रभूला शरण जावे लागते. हे बरोबरच आहे. पण त्याआधी आपला जीव कोठे होता, ते येथे कशासाठी आला, कोठे जायचे पाहिजे, कोठे जायला पाहिजे हे आपल्या आपणच ठरवायचे असते. आपला जीव हा आनंदाचा अंश आहे. तो जीव आनंदाच्या मांडीवर होता. आपला जीव हा 100 ब्रह्मांडहून मोठा होता. एवढा मोठा होता की त्याचे तुकडे तुकडे करण्यात आले आणि पांढरा स्फटिकासारखा होता. ही गोष्ट सर्वांचीच पाठ झाली, तरी पण रिव्हिजन म्हणून थोडक्यात सांगते. पुढे काय झाले ही गोष्ट खूप मोठी आहे, पण थोडक्यात सांगते. निरालंब सृष्टीत सभा भरली होती. तेव्हा मायेनं जीवावर नयन कटाक्ष टाकला. जीव भुलला. मायेनं जीव भुलविला. हे परामायेनं पाहिलं आणि आनंदाला सांगितलं. परामाया म्हणे जीव मळला. मग आनंदानं हा जीव परामायेला दिला. परामायेनं मूळ मायेला दिला आणि मूळ मायेनं श्री मायेला दिला. श्री मायेनं चैतन्य मायेला दिला. चैतन्य मायेनं चेतविला आणि नंतर विश्व मायेला दिला. नंतर सर्व योनी भोगून एक एक पायरी उतरत उतरत खाली आला. कुठं तर मुक्कामी राहिला. मग यक्षिणीच्या हातात दिला. अशी ही जीवाची दशा झाली. जीवाचे हाल झाले. म्हणून शहादत्त प्रभू आपल्या जीवासाठी कर्मभूमीवर ठाण मांडून बसले आहेत. आपल्या जीवाची सोडवणूक करण्यासाठी आपल्याला जर या कर्मभूमीतून सुटका हवी असेल तर दत्तप्रभूला शरण जावे लागेल. नामस्मरणाला लागावे लागेल. नामस्मरणच करावे लागेल. त्याचा आदर करावे लागेल. दत्त दत्त मुखानं बोलावे लागेल. तेव्हाच गुरु आले आमच्या घरा, आदर भावतयांचा करा. गुरु आले आमच्या घरा, आदर भावतयांचा करा. भक्त जन झाले गोळा, आरत्याचा सुख सोहळा. आनंदाचा गजर करा, आदर भावतयांचा करा. गुरु आले आमच्या घरा, आदर भावतयांचा करा. गुरु आपल्या घरी आले तर आपण त्यांचा आदर करून मानवता धर्माचे आचरण असल्यास आपला जीव 3 कर्मातून कायमचा मोकळा होतो. क्रियामान कर्म नंबर 1 क्रियामान कर्म, 2 संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म. या कर्मातून आपली सुटका होत नाही तोपर्यंत जीव पुढे जातच नाही.
पण आपल्याला कळतं पण वळत नाही. मानव प्राणी असा आहे म्हणतात ना की तो मानव हा चुकीचा पुतळा आहे. गर्व, अहंकार, अभिमान जगाची रीत सांगते. प्रत्येक गोष्टीला हा अपवाद असतोच. म्हणून या ठिकाणी म्हटले जाते, गर्व कशाचा आहे रे मानवा, गर्व कशाचा आहे. हा जन्म पुन्हा नाही. 84 योनीनंतर मानवाचा जन्म आहे. हे मानवा, नरजन्म मिळाला त्याचे सार्थक करून घे रे मानवा. हे सर्व मातीत जाणार आहे. पंचतत्वाचा देह पंचतत्वात विलीन होणार आहे. असंख्य योनी फिरून हा मानवाचा जन्म मिळाला आणि आपण खाली हाताने आलो आणि खाली हाताने जाणार आहोत. तरी पण गर्व कशाचा आहे रे मानवा, गर्व कशाचा आहे. उदाहरण द्यायचे झाले तर आपल्याला एखाद्या ठिकाणी लवकर जायचे असेल तर आपण तेव्हा घाईघाईत चालतो. तेव्हा ठेच लागते. ठेच लागून पडतो किंवा ठेच लागते. तिथूनच आपण सांभाळून चालायला सुरुवात करतो. मग ती ठेच पायाला लागलेली असो की मनाला, पायाची ठेच शरीर जपायला शिकवते आणि आपल्या मनाची ठेच नामस्मरण करायला शिकवते. तशीच माझ्या मनाला स्वतःच्या नामस्मरणाची ठेच लागलेली आहे. आनंदाच्या भक्तीत मन माझं रमल, आनंदाच्या भक्तीत मन माझं रमल, सोहम स्वरूपाशी जाऊनी रंगल, सोहम स्वरूपाशी जाऊनी रंगल. आनंदाच्या भक्तीत मन माझं रमल, आनंदाच्या भक्तीत मन माझं रमल, सोहम स्वरूपाशी जाऊनी रंगल, सोहम स्वरूपाशी जाऊनी रंगल. आनंदाच्या भक्तीत या ग्रुपमुळेच खूप मन रमलं आहे. 30 वर्ष झाले नाम घेऊन, पण शून्य होती. मी नामस्मरणात होती पण ज्ञान काहीच नव्हतं. आता खूप ज्ञान मिळत आहे. आता खरी भक्ती कळली. नामाने जीव मुक्त होतो हे कळलं, समजलं. नामविना मुक्त जे असती जन, तयाचे न पाहावे तुम्ही वदन. नामाने हरतील दोष जीवाचे, देणे घेणे काही नाही कवडी फुकाचे, देणे घेणे काही नाही कवडी फुकाचे. ज्यांना नामाची प्राप्ती नाही त्यांना नाम काय वस्तू आहे हे कसे कळणार आहे. म्हणतात ना कोणी कोणी, नामाने काय होणार आहे असे मनात देखील आणू नका. नामात किती शक्ती आहे याचा अनुभव करूनच पहा. ज्याला नामाचे प्रेम आहे त्यांना भगवंतालाच आपलेसे केले यात शंका नाही. आपली कडकडीची हाक ऐकून ते आपल्याला आनंदात धावत येतात, आपल्या जवळ आनंदात धावत येतात. म्हणून आपल्या ध्यास धरावा भक्तीचा, आनंद या नामाचा, उद्धार होईल जीवाचा, आनंद आनंद. ध्यास धरावा भक्तीचा, आनंद नामाचा, उद्धार होईल जीवाचा, ओ आनंद आनंद. आनंद नामामुळे आपल्या जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला दत्तप्रभू अनुसया मातेच्या कृपा आशीर्वादाने मिळाले आहेत. अनंत अनंत उपकार त्या मातेचे. अनुसया मातेच्या कर्तळी ज्योती स्वरूपात तपश्चर्येच्या बळावर दत्तप्रभू प्रगट झाले. मायने 60,000 वर्ष तपश्चर्या केली. मातेची एकनिष्ठ भक्ती होती. महिमा अपरंपार आहे. पती सेवा हीच ईश्वर सेवा होती आणि अतिथी देवो भव, शुद्ध आचरण, सत्य बोलणे, सत्य वागणे सर्व काही विनोद नावाचा फोन चालला, विनोद नावाचा. आनंद होतात, आनंद होतात. म्हणून आपण चांगल्याची संगत करू, दुर्जनाची संगत नको. सतसंगत करावी, एका संगत करावी. गड्या चंदनासारखी, चंदनांची सहवासाने इतर झाडे सुद्धा चंदनासारखी सुवासिक होतात. सांगण्याचे तात्पर्य म्हणजे चंदनाच्या संगतीत राहिले तर सर्व काही चांगले होते. चंदनासारख्या झिजणाऱ्या सर्व गुरुभाऊ गुरुबहिणी यांची संगत करावी. म्हणतात ना, सुसंगतीने होईल हित, कुसंगतीने होईल घात. जैसे चंदनाचे संगती सर्व वनस्पती चंदन होती. नेहमी आपण चांगल्याच्या संगतीनेच राहावे, भक्तीचा ध्यास करावा असं इथे सांगितलेलं आहे. अत्रि ऋषी महाराज
ब्रह्मदेवाचे मानस पुत्र आहेत. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण त्यांचे पाठ होते. अत्रि ऋषी महाराजांनीच दत्त हे नाव सर्वप्रथम त्यांनीच दत्त हे नाव ठेवले. निज ध्यास निशिदिनी साक्षात्कार तत्क्षणी. त्यांचा निज ध्यास होता मातेचा, तेव्हाच मातेच्या करतळावर दत्तप्रभू प्रगट झाले. आनंदाचं तत्व म्हणजे प्रेम तत्व आहे आणि सत्य हे धर्माचे पहिले चरण आहे. प्रेमाने राहू, प्रेमाने वागू, आनंदात सत्य बोलू, हे सर्व साध्य होते ते नामस्मरणाने. त्याने जीवाच्या मागे लागलेले जे काळ आहेत ते नाहीसे होतात. प्रपंच माया भारी आहे, त्या मायेचं पाणी थंडगार आहे, जीवाला सुचूच देत नाही. आपला देह आज आहे, उद्या नाही, भरोसा नाही, कधी जाणार माहित नाही, सोबत येणार ते फक्त आणि फक्त नाम. अंतिसमयी कोणीच येणार नाही. नामाने दोष हरून जातात. त्रितापापासून आपला जीव मोकळा होतो. जीवाला पश्चाताप येतो. पश्चाताप आलाच पाहिजे. पश्चाताप. मान अपमान पाहू नका. आम्हा नको मान प्रार्थने तव स्वरूपाचे ध्यान. प्रार्थने तव स्वरूपाचे ध्यान. कोणी काही म्हणो आम्हाशी, आम्ही ना सोडू तव नामाशी. सेवे करिता जावो प्राण, जावो प्राण. प्रार्थने तव स्वरूपाचे ध्यान. प्रार्थने तव स्वरूपाचे ध्यान. आम्हा नको हो मान. प्रार्थने तव स्वरूपाचे ध्यान. आम्हाला काही मान पाहिजे नाही. सद्गुरूचे आम्ही प्रार्थना करून ध्यान करीत आहो. नामाला सोडणार नाही. प्राण गेला तरी चालेल असे या पदात सांगितले आहे. आपल्या संप्रदायाचे नाम गुप्त नाम आहे. गुप्त नाम का आहे बरं? दुसऱ्या संप्रदायात का नाही? माझ्या अल्पमताने सांगते, उदाहरण सांगते. समजा आपल्या जवळ 2 मंगळसूत्र आहे. एक 1 ग्रामचं आणि दुसरं प्युअर सोन्याचं. 1 ग्राम म्हणजे साधं, ते आपण वर कुठेही ठेवतो, पण प्युअर सोन्याचं कुठेही ठेवत नाही, कारण ते सोनं आहे. कपाटात लॉकर मध्येच ठेवतो, गुप्त ठेवतो. तसंच आपलं नाम सोनं आहे, ते गुप्तच ठेवलं जाते. नामधन हे सर्वश्रेष्ठ धन आहे. मामांनी तर सोन्याचं दुकानच लावलं आहे. रूपवर नेहमी हजर राहा आणि सोनंच सोनं मिळवा. सोनं वाटणारी अनेक थोर मंडळी कडून फुकटात सोनं मिळते. देव दत्त दत्त. नामाने तुटतील बंधन काळाचे. देणे घेणे काही नाही कवळी तुकाचे. धनामध्ये धन श्रेष्ठ नामस्मरणाचे. घेणे देणे काही नाही कवळी तुकाचे. धनामध्ये धन श्रेष्ठ नाम साधन आहे. इतर धन सर्व व्यर्थ माती समान आहे. नामाने तुटतील बंधन काळाचे. नाम घ्या दत्तप्रभूचे. देणे घेणे काही नाही कवळी फुकाचे. सर्वात धनामध्ये नामधन श्रेष्ठ आहे. चौसृष्टीतील एवढे श्रेष्ठ धन दुसरे कोणतेही नाही. पण त्याला साधन म्हटलं आहे. साधनाचा वापर करून साधकाला इच्छित फळ प्राप्ती होते. हे धनाने होते. नामाने हे साध्य करावे लागते. इतर सर्व धन माती मोल आहे. इतर गाडी बंगला घर काहीच कामाचं नाही. बाकी सर्व गोष्टी धनाने मिळतील, पण जीवाचं हित मोक्ष प्राप्ती हे नामाशिवाय नाही. सर्व धन हे माती मोल व्यर्थ आहे. माती समान आहे. हे सर्वच धन आहे माती समान. परंतु नामाने तुटतील बंधन काळाचे. हे आपल्याला बंधन काळाचे लागलेले आहेत. हे बंधन नामानेच तुटतात. देहाचे जीवाला लागलेले बंधन आहे ते किती 7 प्रकारचे आहे. पैकी पहिलं बंधन आहे स्थूल बंधन, दुसरं सूक्ष्म, तिसरं कारण, महाकारण, कैवल्य, निरालंब आणि 7वं अनुभव. आता पहिला देह म्हणजे स्थूल देह. हा स्थूल देह 3.5 हाताचा आहे. दुसरे सूक्ष्म देह. हा सूक्ष्म देहाला मापच राहत नाही. सूक्ष्म म्हणजे अतिसूक्ष्म. उदाहरण द्यायचे झाल्यास आपले दही असते ना, त्यामध्ये ते जीवाणू तयार होतात.
ते मायक्रोस्कोप खालीच दिसतात, ते आपल्याला दिसतच नाही. आपण ते डोळ्याने बघूच शकत नाही. ते अति सूक्ष्म असतात, त्यालाच सूक्ष्म देह असे म्हटले जाते. तिसरा एक कारण देह. कारण देह म्हणजे आपल्या प्रपंचातला देह. चौथा नंबर महाकारण देह. महाकारण देह हा भक्तीतला देह आहे. जर आपण भक्ती केली तरच भक्तीतला देह होईल. आणि पाचवा आहे कैवल्य देह म्हणजेच प्राप्तीचा देह. आपल्याला कशाची तरी प्राप्ती करायची आहे, मग आता आपल्याला आनंदाची प्राप्ती करायची आहे, तर कैवल्य देहाची प्राप्ती होतेच. नंबर 6 निरालंब देह. निरालंब देह म्हणजे या देहाला आकार नाही, निराकार आहे असे ते दत्तप्रभू. नंबर 7 अनुभव देह. अनुभव देह म्हणजे भक्ती रसातून मिळालेला अनुभव कसा राहते. भक्ती मार्गात ज्या वेळेस आपण सुरुवात करून पुढे पुढे अनुभव घेत जातो, आपण आहोत तिथेच जर थांबलो तर अनुभव येणार नाही. पुढे पुढे जावं लागते भक्ती मार्गात. भक्ती करता कोणाची अनुभव मिळाल्यासाठी आपल्याला पुढे पुढे जावं लागते. भक्ती करिता आनंदाची पापे मिटतील नर जन्माची. भक्ती करिता आनंदाची पापे मिटतील नर जन्माची. आनंदाची माळ जपाना ज्ञाना गुरुचे नाम घ्याना. ज्ञाना गुरुचे नाम घ्याना. आपल्या देहाला उत्तम नरदेह म्हटले आहे, कारण नरदेहामध्ये बुद्धी प्राप्त होते. या बुद्धीचा योग्य वापर केला तरच पाप पुण्य, कर्मधर्म, सकाम भक्ती, निष्काम भक्ती यातील भेद आपल्याला कळतो. ज्यांचा त्यांचा अनुभव, तो अनुभवातून वागतो, तो देह सर्वात श्रेष्ठ देह समजावा. बरेच आपल्या अनुभवातून शिकायला येतात. मौन सर्वोच्च साधनम. चूप राहणे, शांत राहणे हा सर्वात मोठा नियम आहे. तर पहा, मौन भक्ती म्हणजे काय. एक उदाहरण सांगते. समजा मला एखादी मैत्रीण म्हणते, तुझा आवाज चांगला नाही, तुला भजन चांगलं येत नाही, तुझं चुकलं, माझंच बरोबर आहे. तेव्हा काय करायचे, तर आपण शांत राहणे, चूप राहणे हाच मोठा नियम आहे. चूप राहणे गुन्हा नाही, तर पुढे वाद होऊ नये म्हणून चांगलं आहे. हे उदाहरण सर्वच ठिकाणी लागू पडते. सासू सून, पती पत्नी, बहीण भाऊ, शक्य झाल्यास ती गोष्ट हसण्यावर नेणे, वाद घालूच नये. तेव्हा चूप राहणे एवढं सोपं नाही, त्याला मौन भक्ती म्हणतात. ते साध्य होते नामस्मरणाने. देव दत्त. भक्ती मार्गातील देव म्हणजे काय. भक्ती मार्गातील देह म्हणजे काय, तर पहा, भक्ती मार्गातील देहावर कोणताच परिणाम होत नाही. कोणी वाईट म्हणा, चांगलं म्हणा, कौतुक केलं तरी फरक पडत नाही. म्हणजे भक्ती रसात इतका तल्लीन झालेला देह म्हणजे भक्ती मार्गातील देह होय. उदाहरण द्यायचे झाल्यास तुकाराम महाराजांचे. काही समाजकंटक लोकांनी त्यांचा द्वेष केला, त्यावेळेस त्यांना गाढवावर बसविलं. तेव्हा तुकाराम महाराज हसले व म्हणाले, हे कोणतं वाहन मिळालं. लोकांनी त्यावेळेस त्यांना बेड्यात काढलं, पण तुकाराम महाराज हसत हसत गाढवावर मजेत बसून गेले. त्यालाच भक्ती मार्गातील देह म्हणतात. आणि अनुभव देह, सर्वात महत्वाचा देह म्हणजे अनुभव देह. आणि या सर्व देहाचं बंधन जीवाला आहे. अनुभव देहातून आपल्या सर्व गोष्टी पाहायला मिळतात. शेवटी ते सद्गुरूच्या नामानच या जीवाला लावलेले आवरण आहे, ते दूर होते ते नामस्मरणानेच. आता दैवताचं बंधन आहे. बरेच लोक म्हणतात देवी देवता दैवत जीवाला पुढेच जाऊ देत नाही, पण नामस्मरणाने बंधन तुटतात. देवता हे आपल्या शरीरावर ठाई ठाई बसले आहेत. कर विचार शोधून पाही, तुला भय कुणाचे नाही. आपल्याला दैवता पुढे जाऊच देत नाही, ते आपल्याला अडवितात. अशी या दुनियेत चालू आहे. प्रत्येक ठिकाणी देवता आडव्या येतात असे काही काही लोक म्हणतात. ते योग्य नाही, कारण आपण आनंद मार्गी आहोत. देवाचाही देव आपला देव आहे. त्यामुळे हे सर्व दत्तप्रभूच्या नामाने तुटून जातात. प्रत्येक देवता आपल्या पदापर्यंत नेतात. पुण्य संपलं की खाली यावंच लागते. आपण जर देवतेची भक्ती करत बसलो
तर आपल्याला मोक्ष मिळणार नाही. त्यासाठी एकनिष्ठ बना आणि आनंद मार्गी राहा. आनंद देव दत्त. कारण मोक्षाचे दाता एकच आहेत. सर्व नामस्मरणाने साध्य होईल. त्यासाठी शुद्ध आचरण, आनंदाची भक्ती पाहिजे. आनंदाची दत्ताची भक्ती पाहिजे. दत्त पाहूया हो देव पाहूया, आनंदाने सर्वजण फुले वाहूया हो, आनंदाने सर्वजण फुले वाहूया. मिळून या सर्वजण चला जाऊ निरंजन, भेदभाव विसरून मूर्ती पाहूया, भेदभाव विसरून मूर्ती पाहूया. दत्त पाहूया हो देव पाहूया हो, आनंदाने सर्वजण फुले वाहूया हो, आनंदाने सर्वजण फुले वाहूया. आनंदाने सद्गुरूला पाहू आणि भेदभाव विसरून जाऊ. आपण सर्वच मूर्तीला फुले वाहू आणि नामस्मरण करू आनंदाचे. आधी देहाचे बंधन झाले, दैवताचे बंधन झाले, आता वेदशास्त्राचे बंधन. वेदशास्त्रात सुद्धा या देहाला बंधन आहे. 4 वेद आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. हे 4 वेद त्यांचे पुस्तक आहेत. परंतु पुढील 4 वेद त्याची माहिती सांगते. नंबर 1 सूक्ष्मवेद, महावेद, निर्वेद आणि परवेद. परवेद हे गुप्त आहे. काही वेदाचंही आपल्याला बंधन आहे. आपण सद्गुरूची भक्ती करतो तेव्हा आपली बऱ्याच ठिकाणी परीक्षा घेतली जाते. बरेच वाईट प्रसंग येतात. आपल्याला नको ते प्रसंग येतात. त्याला सामोरे जाऊन आपण नामस्मरणाच्या बळावर पुढे जाऊ शकतो. त्याला नामस्मरणच सर्व काही श्रेष्ठ ठरते. आपण नेहमी म्हणतो 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 51 ग्रंथ, 52 उपनिषद, 28 आगम, 28 निगम. हे सर्वच वेदशास्त्राचं भांडवल आहे. त्यामध्ये आपल्याला ज्ञान मिळते. आता पुढे आपल्याला 4 वर्णाचे बंधन लागलेले आहेत ते सांगते. 4 वर्ण आहेत. ब्राह्मण वर्ण, क्षत्रिय वर्ण, शूद्र वर्ण आणि वैश्य वर्ण. नामस्मरणाच्या बळावर सर्वच गोष्टीवर आपण मात करू शकतो. पुढे 5 नंबर म्हणजे जातीचं बंधन आहे. आपल्या देहाला जातीचंही बंधन लागते. एका कवीने सांगितले आहे, जात से बड़ा धर्म, धर्म से बड़ा कर्म, कर्म से बड़ा इंसान और इंसान से बड़ा इंसानियत. हे सर्व नामस्मरणामुळेच प्राप्त होते. आणि आश्रमाचे सुद्धा 4 बंधन सांगितलेले आहेत. ब्रह्मचर्याश्रम 1 ते 25 वर्षापर्यंत या वयात झालेली भक्ती सर्वोत्तम भक्ती होय. गृहस्थाश्रम 25 ते 50 वर्षापर्यंत या वयात झालेली भक्ती उत्तम भक्ती होय. वानप्रस्थाश्रम 50 ते 75 वर्षापर्यंत या वयात झालेली भक्ती सर्वसाधारण भक्ती होय. आणि नंबर 4 संन्यासाश्रम 75 ते 100 या वर्षापर्यंत या वयात झालेली भक्ती कनिष्ठ भक्ती समजली जाते. मानवाला कलियुगात 100 वर्ष आयुष्य आहे. या आधी 4 युग झाले तेव्हा मानवाचे वय उंची सांगते. 4 युगाचे नाव कृतायुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. कृतायुगात हंस दिगंबर अवतार, त्रेतायुगात देवदत्त, द्वापारी अवधूत आणि कलियुग शहादत्त. तर कृतायुगात युगाचं वर्ष 32 लाख होतं आणि मानवाचं वर्ष 1 लाख वर्ष होतं आणि मानवाची उंची 28 हात होती. त्रेतायुगात युगाचं वर्ष 16 लाख वर्ष, मानवाचं वर्ष 10,000 वर्ष आणि मानवाची उंची 14 हात होती. द्वापार युगात युगाचं वर्ष 8 लाख आणि मानवाचं वर्ष 1000 वर्ष आणि मानवाची उंची 7 हात. आणि कलियुगात युगाचं वर्ष आहे 4 लाख आणि मानवाचं वर्ष आहे 100 वर्ष आणि उंची आहे 3.5 हात. बोटाने जर मोजली तर 96 बोट प्रत्येकाच्या असं दिलेलं आहे. आपल्याला आपल्या भाग्यानुसार मिळते. आता शेवटचे एक बंधन सांगायचं राहिलं, अष्टपाशाचे बंधन. त्यापैकी आपल्या जीवाला अष्टपाशाचे सुद्धा बंधन लागलेले आहेत. नंबर 1 कर्मपाश, धर्मपाश, जन्मपाश, मृत्यूपाश, मोहपाश,
कालपाश, भ्रांतिपाश, यमपाश असे 8 प्रकारचे अष्टपाशाचे बंधन आहेत. या कर्मभूमीत आल्यावर जीवाला अनेक प्रकारचे बंधन असतात. ह्या सर्व गोष्टीतून सुटका करायची असेल तर त्याला नामस्मरणच लागते, नामस्मरणच करावं लागते. त्यामुळेच भाग्य बदलते. भाग्या वाचून न घडे दर्शन. जीव आनंदाचा, आनंद जीवाचा, संबंध मुळीचा विरळा जाणे. जीव आनंदाचा, आनंद जीवाचा, संबंध मुळीचा विरळा जाणे. संबंध मुळीचा विरळा जाणे. आपल्याला मामा नेहमीच सांगतात, हाती काम मुखी नाम, कामात राहा पण नामात राहा. त्यांच्या हृदयात नेहमी आनंद नाम असते. तसेच भजन म्हटल्याने ऐकल्याने सुद्धा अंतर्मुखातून जीवन धन्य होते. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. प्रेमाने राहू प्रेमाने राहू, प्रेमाने वागू, एका धर्माने राहू, जगाला आनंदाने प्रेम देऊ. म्हणजे खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. आपल्याला स्वतःच्या जवळ देव असतो पण आपल्याला लवकर कळत नाही. उदाहरण सांगते, जसे दुधात लोणी असते, हरणीजवळ कस्तुरी असते, तसेच आपल्या हृदयात नामस्मरणामुळे देव भरला आहे. शोधावं लागते, शोधावं लागते. आपल्या जीवाला या संसाररूपी सागरातून तारून नेणारे आपले सद्गुरू महाराजच आहेत, आपले सद्गुरू महाराजच आहेत. प्रपंच करताना घरातील म्हातारी मंडळींची सेवा करा. कृपा करून समान वागणूक द्या. मुलींनी आई वडिलाप्रमाणेच सासू सासऱ्यांची सेवा करावी, दया करावी, तरच नामस्मरणाचा फळ मिळते, अन्यथा नाही. दुजाभाव करू नका. दुजाभाव करणाऱ्यांना देव पावत नाही. प्रपंच करावा नेटका, मगच घ्यावा परमार्थाचा गुटका. प्रपंच हा आपोआप होतो, परमार्थ करावा लागतो. ज्याप्रमाणे आपलं चित्त प्रपंचात संसारात आहे, त्यावर एकच दृष्टांत सांगते. एकदा काय झाले, नारद मुनी देवाला म्हणाले, देवाला प्रश्न केला. नारद मुनींनी विचारलं, देवा तुम्हाला कोणता भक्त आवडते? तेव्हा दुसरे नाव नारद मुनींनी सांगितले. मग नारद मुनी परेशान झाले. मी 24 तास देवाचे नाम घेतो, तरी मी देवाला का आवडत नाही? ह्याचं कारण काय? त्यांनी देवाला पुन्हा प्रश्न विचारला, कारण काय सांगा देवा. मग देव काय म्हणते, तू एक काम कर, फक्त सद्गुरूचीच म्हणजे दत्तप्रभूचीच भक्ती करतात का? नाही, त्यासाठी निष्काम कर्म, निष्काम भक्ती असावी लागते. तोच जीव सद्गुरूला प्राप्त करू शकतो. त्यांनाच आनंद नाम हे धन मिळते, इतरांना नाही. आई बाप दारात प्रथम प्रार्थना गुरुचरणी, मग आळू मोक्षदानी. आई बाप दारा पुत्र, सासू सासरे इष्ट मित्र, काया मिळती हे सर्वत्र, अंथी साथ देईना उरला कोणी, मग आळवू मोक्षदानी. प्रथम प्रार्थना गुरुचरणी, मग आळवू मोक्षदानी, मग आळवू मोक्षदानी. नामाने खुलतील द्वार मोक्षाचे. अशाच जीवासाठी मोक्षाची द्वार नामाने सतत उघडली जातात. जिवंतपणीच जीवन मुक्ती अनुभवता येते. अहर्निशी नाम जप पाहिजे. आपण संसारिक लोकांना ते करावंच लागते. प्रपंच परमार्थ साधतील दोन्ही, तयाची निर्वाणी सुख होय. यालाच म्हणतात सुख, सुखमय आणि सुखमय. संसार प्रपंच करावाच लागतो, पण त्यात वाहून जाऊ नका. सर्व काही करून परमार्थ करावा. संसार तर करावाच लागतो,
पण त्यात वाहून जाऊ नका. संसार करावा आणि त्या सोबत परमार्थही करावा आणि नामाला लागावं. नामस्मरण सोडू नका. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर 13 कोटी नामस्मरणाचे फायदे सांगते. 1 कोटी नामस्मरणाने आपल्या जीवाला लागलेले 3 ताप म्हणजे त्रिताप, आध्यात्मिक, आधिभौतिक, आधी दैनिक त्रिताप नाहीसे होतात. 2 कोटी नामस्मरणाने 2 भाऊ किंवा बहीण बंधू एका संप्रदायात येतात. 3 कोटी नामस्मरणाने घरातील सर्व लोक, पती पत्नी, मुलं मुली, घरचे घर दत्तमय होते. 4 कोटी नामस्मरणाने जीवाच्या मागील त्रास दूर होतो. 5 कोटी नामस्मरणाने निपुत्र काशी पुत्र होतो. 6 कोटी नामस्मरणाने संकट गंडात्र भस्म होतात, दूर जातात. 7 कोटी नामस्मरणाने आपले शत्रू असतात ते मित्र होतात. आणि 8 कोटी नामस्मरणाने आपलं आपण स्वतःच नशीब स्वतः बदलू शकतो. 9 कोटी नामस्मरणाने धर्म कळते. धर्म म्हणजे जात नाही, आपण सर्व एकाच धर्माचे आहोत ते कळते. 10 कोटी नामस्मरणाने कर्म ते अकर्म होतात. 11 कोटी नामस्मरणाने आपले जे चंचल मन आहे ते मन हाती येते, ताब्यात येते आणि स्थिर राहते. 12 कोटी नामाने दत्त महाराज स्वतःच भेट देतात आणि 13 कोटी नामस्मरणाने आपण स्वतः देव होतो. या सर्व नामात म्हणजे आनंद देव दत्त या नामात एवढी ताकद आहे. जे ऋषी मुनी अखंड नामात असतात ते तरुण जातात, त्यांनाच सद्गुरूची प्राप्ती होते, लवकर भेटतात, त्यांचा जीव मोक्षाला जातो. निष्काम नामाचे फायदे पण आहेत. अनेक प्रकारचे फायदे आहेत. अनेक प्रकारचे रोग दूर होतात, जीव शांत होतो, जीवाचा उद्धार होतो, जन्म मृत्यूतून मोकळा होतो, त्रितापाचे हरण होते, वैराग्याची प्राप्ती होते, संकटाचे हरण होते, संत सज्जनाची भेट होते. उदाहरण जसे ग्रुपमुळे आणि सर्वांना नामस्मरण घडते. नंबर 9 शक्ती मिळते. 10 जीव तरुण जातो, दत्तप्रभूची प्राप्ती होते, जन्म मरण खुटते आणि 12 मोक्ष मिळते. एवढे फायदे नामस्मरणाने मिळतात. ड्रायव्हर आहे परमात्मा, पॅसेंजर आत्मा, या विश्वाची गाडी चालली चालली चालली, गाडी चालली चालली चालली. ड्रायव्हर आहे परमात्मा, पॅसेंजर आत्मा, या विश्वाची गाडी चालली चालली चालली, गाडी चालली चालली चालली. आणि आता आपण पाहू 5वे चरण. शैवादास सकळासी सांगे समजून. शैवादास सकळासी सांगे समजून, नामा आधारे चाले शास्त्र पुराण, नामे तरले भक्तजन देवदास सकळाशी सांगे समजून, नामा आधारे चाले शास्त्र पुराण, नामे तरले भक्त जन. संतांचे बोल. सर्व भक्त कशाने तरले तर नामाने, असे संतांचे बोल आहे. शैवादास सांगतात नामाचा महिमा, सद्गुरूचा महिमा, नामाची प्राप्ती नामानेच. कृपा प्राप्ती सांगताना आवर्जून सांगतात आपले शास्त्र पुराण सुद्धा नामाच्या आधारावर चालतात. शास्त्राच्या आधारे नाम चालत नाही, कारण हे गुरुवाक्य आहे. मंत्रमूलम गुरुवाक्य, मोक्षमूलम गुरुकृपा, मोक्षमूलम गुरुकृपा. गुरुवाक्य हे महामंत्राचं म्हणजे नामाचं मूळ आहे, तर गुरुकृपा हे मोक्षाचं मूळ आहे. नामाने तरले भक्तजन संतांचे बोल आहे. आनंद नामाने अनेक जीवाचा उद्धार झाला. 88 सहस्त्र ऋषी नामाच्या बळावर तरले. 88 सहस्त्र ऋषी यांचे गुरु अत्रि ऋषी महाराज, जे गुरु भजनी तरले ते संत वचन आहे. आपल्याला निजपंथाला लावणारे खरे संत असे अनेक संत, तसेच अत्रि ऋषी महाराज व अनुसया माय यांच्यामुळे आपल्याला दत्तप्रभूचे दर्शन झाले. खरं ज्ञान माहिती, दत्त नाम
गुरुनाम गुरु महाराज निज दत्त व आनंदाची माहिती कळली. भाग्य वाचून केव्हा घडेल दर्शन? कुणाचं दर्शन? तर भगवंताचं दर्शन. दर्शनासाठी भाग्यच पाहिजे. त्यासाठी नामस्मरण करावं लागते. 7 नामाच्या पूर्ण लाखोड्या झाल्या की हे सत्य आवरण आपल्या परिणामाकडे नेतात. जे का परिणाम जपती त्यांच्या भाग्याला नाही गणती. भाग्य वाचून मिळेना मोक्षाची प्राप्ती. सद्गुरूची परात्पर मोक्षाची प्राप्ती होते आणि देवाची भेट होते. नाहीतर आपण देव होऊन जातो. एवढी ताकद या नामात आहे. पुढे काय म्हटलेलं आहे? नाम घ्या नाम घ्या दत्त प्रभूचे, देणे घेणे काही नाही कवडी पुकाचे. नाम घ्या दत्त प्रभूचे, देणे घेणे काही नाही कवडी पुकाचे. एक छोटासा दृष्टांत सांगते आणि नंतर वारीला विराम देते. सत्य डोळ्यासमोर घडलेली गोष्ट सांगते. माहुरला ताराचंद महाराज होते तेव्हा मी 2 दिवस तेथे होती. तिथला कार्यक्रम दिवस रात्र कंटिन्यू चालू असे. महाराजांचा रात्री 12 ते 3 या ग्रुपमध्ये नंबर होता. ते अखंड नामच गजर करत असे. महाराज सतत सेवेत असे. ग्रंथ वाचन एकत रात्र दिवस नामस्मरण. त्या ठिकाणी पहा, जेवणाच्या वेळेस महाराज वाढत असे, लोकांच्या पात्रवडी उचलत असे आणि शेवटी जेवण करीत असे. त्यांना झोपेचा त्रास होत असून सुद्धा सर्व गोष्टीवर मात करून आनंदात पावली खेळत असे. नामस्मरण चालूच असे. असे ताराचंद महाराज संत आपल्याला लाभले. आपलं भाग्य थोर आहे. कौतुक करावं तेवढं कमीच पडते. त्यांच्या जवळील गुण घेण्यासारखे आहेत. सहनशीलता, शांतता, सत्यवाणी. मी जेव्हा महाराजांना भेटली तेव्हाच वाक्य मला आजही आठवते. महाराज म्हणाले, ताई नशिबात होतं ते मिळालं आणि तेच घ्यावं. पहा किती गोड वाणी. महाराज तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. नमस्कार. माझी सत्संग घेण्याची पात्रता नाही. आपल्या ग्रुपवर किती साधू महान तपस्वी महाराज आहेत. सर्वांनी मोठ्या ज्येष्ठ गुरु भगिनी, गुरु भाऊ सर्वांनीच माफ करावे. चूक भूल आनंद देवदत्त. आपण सर्व जुडलो हे मामामुळेच. आणि आपल्याला बर्थडे गिफ्ट देणारे प्राचार्य सर, देशमुख सर खूपच सुंदर नेहमी गिफ्ट देतात. वेळोवेळी खूप छान सांगतात. अप्रतिम ज्ञानबोध करतात. त्यांना पण माझा चरणस्पर्शी नमस्कार. आणि मामा आणि महाराजांनी तर बरेच वेळा विश्लेषणाचा विडाच उचलला आहे. विश्लेषण म्हटलं की चालूच असते. आणि आपल्या सर्वांचे लाडके मामा पहा किती अंतकरणापासून, बेंबीच्या देठापासून पोट तिडकीने किती सुंदर माहिती सांगतात. त्यांचा सर्वांचा उद्देश एकच असतो की आपण घडाव काहीतरी लोक आपली आनंद संप्रदायाची पताका घेऊन पुढे जावं अशी तळमळ असते सर्व थोर मंडळीची. साधू संत सर्व गुरुभाऊ गुरु बहिणी यांच्या सर्वांकडून खूप ज्ञान, सुंदर ज्ञानबोध जीवाला होतो. त्यांच्या सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. झालेली सेवा सद्गुरु चरणी अर्पण करते. मी लहान आहे, चुकली असेल सांगते, नक्कीच चुकली सांगते. बरोबर ते तुम्ही घ्यावं आणि चुकीचे माझे मला परत करावे. सर्वांनी मला माफ करावं. चूक भूल क्षमस्व. आनंद देवदत्त. सर्वांना आनंद देवदत्त. आनंद देवदत्त मामा, महाराज सर, आनंद देवदत्त. सर्वांना आनंद. आमच्याकडून काही नकळत काही राहून गेलं असेल किंवा काही चुकलं असेल तर मोठ्या मनानं आम्हाला माफ करावं ही सर्व संत महंत आणि सर्व थोर मंडळींना, सर्व गुरुभक्तांना, गुरु बहिणींना विनंती करतो. आणि पुन्हा एकदा क्षमा मागतो की हे पहिला सत्संग होता आमचा, त्यामुळे आम्ही थोडी हिंमत केली, परंतु निश्चितच काहीतरी चुकलेलं आहे असं आम्हाला वाटते. तरी पण आपण ते पदरात घ्यावं आणि आमच्या चुका आम्हाला द्याव्यात परत. आणि जे आमच्याकडून काही तुटकं फुटकं आपल्याला मार्गदर्शन किंवा ते सत्संगात ते सांगितलं त्याबद्दल ते आपण घ्यावं, आत्मसात करावं. एवढीच गुरुचरणी, सद्गुरुचरणी, मातेच्या चरणी आणि सर्व गुरुच्या संत महंत
सर्व ज्ञानाचे गाडे अभ्यासक आणि सर्व संत मंत सर्व गुरुभक्त बहिणींना आवर्जून आनंद देवदत्त, आनंद देवदत्त, आनंद देवदत्त, मामा, आनंद देवदत्त मामा. आनंद देवदत्त. आनंद देवदत्त ताई, छान झाला कार्यक्रम. आनंद देवदत्त. आनंद देवदत्त मायाताई, भाऊ आनंद देवदत्त, अभिनंदन तुमचं, अभिनंदन सत्संग घेतल्याबद्दल. अखिल भारतीय आनंद सकल सद्गुरूंना आनंद. मामा आनंद देव एक मिनिट दुसऱ्या लिंकवर आवाज नाही चालला मामा. मामा आनंद देव आता मामालाही बोलू देत नाही तर दुसऱ्या लिंकवर आवाज नाही चालला मामा. आनंद देव भाग्य कुणाला लाभे असे. आनंद देवदत्त, आनंद देवदत्त, ताराचंद बापू, मामा आनंद देवदत्त. आनंद. आनंद देवदत्त, ताराचंद महाराज, मामा आनंद देवदत्त. आनंद. बाकीच्यांनी मोबाईल म्यूट करा. दुसऱ्या लिंक वर आवाज जात नाही आहे. तसंही दुसऱ्या लिंक वर आवाज जाणं जरा कठीण जाते. आता त्याला नाईलाज आहे आपला. आपण शेवट 100 सर्वांनीच आनंद देवदत्त म्हणावं. मदत आणखीन मदत मामा काहीतरी बोलतात, सर्वांनी लक्ष ठेवावं. आनंद देवदत्त. 100च्या वर लोक जोडताना हा त्रास होतोच. दुसऱ्या लिंक वर आवाज कमी जाणारच. त्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो, क्षमा मागतो. आणि तुम्हाला दुसऱ्या लिंक वर पाहिजे तशी सेवा आम्ही देऊ शकलो नाही, त्याबद्दल माफी मागतो. धन्यवाद. आनंद देवदत्त, आनंद देवदत्त. आनंद देवदत्त मामा, आनंद देवदत्त सर्वांना. मामा मी दुसऱ्या लिंक वर गेलो होतो हा, तर बरीचशी संख्या होती त्या ग्रुपवर. संख्या भरपूर आहे. माझ्या समोरच आहे चित्र. 15 जण आहे याच्यावर. 15 15 ते 20 23 जण आहे याच्यावर. आता कमी झाले. भरपूर मंडळी आज सत्संगाला उपस्थित होती आणि शेवटपर्यंत उपस्थित होती. तुम्ही जिंकल्यात ताई. तुम्ही पहिला नंबर, पहिला सत्संग, पहिलाच तुम्ही फटकार मारला. दोघाही माझे गुरुभाऊ आणि गुरु बहिणीला माझा चरण स्पर्श नमस्कार. धन्यवाद. आनंद देवदत्त, आनंद देवदत्त. दत्त प्रभु की कृपा बरसते रहे और ऐसा सत्संग आप हमेशा लेते रहे. आनंद देवदत्त. सर्व अखिल भारतीय देवदत्त परिवारच्या वतीने मागील 5.5 वर्षापासून निरंतर सुरू असलेली सेवा आजही अविरत सुरू आहे आणि याला श्रेय आहे सर्व गुरुबंध आणि भगिनींचं. अखंड सेवा देणारे अनेक अनेक आपल्या ग्रुपमध्ये घडलेत आणि हे श्रेय आहे अखिल भारतीय देवदत्त परिवारचा. त्यामध्ये सहकारी, सहभागी, संत मंत तुल्य मंडळी जी आहे ही खरोखरच बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या योग्यतेची आहेत. त्याचं प्रतिफळ म्हणून आजचा सत्संग अप्रतिम झाला. खरोखर सुंदर असं ज्ञान मायाताईंनी आणि रंगीबापूंनी आपल्याला दिलेलं आहे. पुन्हा एकदा मी त्यांना मनापासून, अंतःकरणापासून, काळजापासून चरण स्पर्श नमस्कार करतो. धन्यवाद. आनंद देवदत्त, आनंद देवदत्त, आनंद देवदत्त. आणि मी जास्त बोलू शकत नाही, माझा आवाज गेलेला आहे. ताराचंद महाराजांना विनंती करतो, विना विलंब आपण पुढील विषयाला सुरुवात करावी. आनंद देव. 2 मिनिट फक्त बोला सर. आनंद देवदत्त सर. आनंद देवदत्त, आनंद देवदत्त. आनंद देवदत्त. खरं तर मी बोलू नये, पण 1-2 मिनिटं माफी मागून बोलतो. तुम्ही दोघांनी सांगलात की काही चूक भूल झाली असेल तर हे करा, पण एकटा चुकतो नक्की, पण दोघं असल्यावर अजिबात चुकत नाहीत, हे तेवढं 100% खरं आहे बरं का. अतिशय सुंदर आता मामा सांगितल्याप्रमाणे